सध्या महाराष्ट्र मे 1 मे आणि शनिवार रविवार सलग 3 दिवस सुट्ट्या लागून आल्यामुळे भाविकांनी जे आहे ते देवदर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या मोरगाव येथील मयूरेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या मयूरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जे आहे ते गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। कुठून आला तुम्ही? आम्ही वनपुरीवरून आलेलो आहे। वनपुरी सासवड। खूप दिवसांनी दर्शन घ्यायची इच्छा होती। आज देवप्पाने आम्हाला बोलून घेतलं, त्यामुळे आज खूपच आनंद आहे की खूप दिवसांनी आम्हाला आज गणपतीचं दर्शन होत आहे। तुम्ही काय सांगा, कुठून आलाय? आम्ही मुंबईवरून आलेलो आहे, बदलापूरवरून। आज आमची अॅनिव्हर्सरी आहे 13, तर आम्ही त्यासाठी आज मुंबईवरून खास इथं दर्शनासाठी आलेलो आहे आणि खूप चांगलं वाटतंय की आज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आम्हाला दर्शन भेटलंय। अॅनिव्हर्सरी आज तुमची काय देवाला काय मागणी? देवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर। गणपती बाप्पा। काय कुठून आलाय? आम्ही पुण्यावरून आलोय। आम्ही स्टुडंट आहे इंजिनिअरिंग वरून। आम्ही दर्शन घेण्यासाठी स्पेशली पुण्यावरून आलो। चांगलं वाटलं। बाप्पाला काय मागणार? काय नाही, पास व्हावा, पेपर आहेत, पुढे आयुष्याची वाटचाल चांगली व्हावं। आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सलग 3 दिवस सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावर लांबून भाविक जे आहेत ते या मयूरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, मोरगाव, बारामती।